भरपूर दिवसापासून सर्व विद्यार्थी स्वच्छता निरीक्षकची ॲड कधी येणार आहे असे प्रश्न विचारत होते आणि फायनली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची स्वच्छता निरीक्षक पदासाठी ॲड आलेली आहे. यामध्ये अभियांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा आणि सुरक्षा सेवा अशा टोटल 11 विविध विभागाच्या म्हणजे जाहिराती आहेत. परंतु आपण स्पेशली स्वच्छता निरीक्षक या पदाबाबतची माहिती घेणार आहोत. तर स्वच्छता निरीक्षक या पदाबाबत म्हणजेच पदाच्या जागा आलेल्या आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा स्वच्छता निरीक्षक S10 नुसार पगार राहणार आहे. S10 बेसिक सॅलरी राहणार आहे तुमची 29,200 ते 92,300 म्हणजे स्टार्टिंग सॅलरी जवळपास 50,000 इथे निघणार आहे. एकूण जागा 12 आहे. एकूण 12 जागा आलेल्या आहे. ही जाहिरात तुम्ही बघितली की तुम्हाला त्याच्या गोष्टी समजूनच जाणार आहे. तर अशा प्रकारे या जागा आलेल्या आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची कालावधी जो आहे तो 17 फेब्रुवारी 2026 पासून ते 18 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. ठीक आहे. तुम्हाला काही जर अडचणी आल्या फॉर्म भरताना तर यांनी इथे तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे आणि मेल ID दिलेला आहे. त्यावर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. चालान ओपनसाठी 1,000 रुपये चालान राहणार आहे आणि अनाथ आणि मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांना 900 रुपये चालान इथे भरावा लागणार आहे. चला आता डायरेक्टली आपण बघूया पात्रता काय राहणार आहे आणि कॅटेगरीनुसार कशा प्रकारे जागा दिलेल्या आहे. तर इथे बघा तुम्ही कॅटेगरीनुसार इथे जागा डिवाइड केलेल्या आहेत त्यांनी. तर कॅटेगरीनुसार तुम्ही जागा इथे बघू शकता. एकूण 12 जागा आहेत आणि तुम्हाला S10 सांगितलेच, मी तुम्हाला बेसिकसुद्धा सांगितलेलं आहे. जवळपास स्टार्टिंग सॅलरी 50,000 जवळपास निघू शकते आणि ते मग त्यामध्ये HRA आणि सिटी अलाउन्सेस वगैरे त्याच्यात थोडं मागं पुढं होऊ शकते, पण जनरली 50,000 51 वगैरे तुमचा सॅलरी निघू शकते. ठीक आहे. त्यानंतर बघा यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय क्वालिफिकेशन आहे, म्हणजे कोण या पदासाठी फॉर्म भरू शकतात. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, तुमचं BSc किंवा BCom किंवा BA किंवा इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही शाखेमध्ये तुमची जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. परंतु तुमचं स्वच्छता निरीक्षकची पदविका म्हणजेच डिप्लोमा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. काय म्हटलेलं आहे? ग्रॅज्युएशन प्लस तुमचं स्वच्छता निरीक्षकचा पदविका इथे मागितलेली आहे. मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं गरजेचं आहे, म्हणजेच महाराष्ट्रीयनच इथे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. व्यवस्थित समजलं तुम्हाला? म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे कंप्लीट तर इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की सर अभ्यास कसा करायचा, कशा प्रकारे याचा अभ्यास करायचा. आता ही जाहिरात मी पूर्ण वाचलेली आहे. याच्यामध्ये यांनी सिलॅबस वगैरे कुठेही दिलेला नाही आहे. तर आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर मग अशा प्रकारे सिलॅबस जर दिला नाही किंवा मग पुढे चालून यांनी जर सिलॅबस वगैरे दिला तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन नसाल तर या व्हिडिओच्या खाली त्याचं लिंक मिळेल. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. जवळपास 800 विद्यार्थी त्यामध्ये जॉईंट आहेत. तर त्यावर तुम्हाला मी माहिती देईल यांनी जर काही आणखी त्याबाबत माहिती दिली तर. परंतु मग आता अभ्यास कसा करायचा हा प्रश्न सर्वांनाच आहे. तर तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजेच जनरलचा अभ्यास सुरू ठेवा. त्याच्यामध्ये GK चांगला अभ्यास करा, GKचा. त्याच्यानंतर तुमचं मराठी व्याकरणाचा अभ्यास करा, इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करा, गणिताचा अभ्यास करा आणि सोबत टेक्निकलचा सुद्धा अभ्यास करा. त्यामध्ये तुम्हाला मी आपल्या जे काही ब्रह्मास्त्र बॅच आहे, आपल्या जे काही यशस्वी बॅच आहे, ज्याही बॅचेस आहेत त्यामध्ये भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे आणि ज्या महानगरपालिकेच्या आधी एक्झाम झालेल्या आहे त्याच्या टॉपिकनुसार सुद्धा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. तर तिथे तुमचा त्याच्यामध्ये टेक्निकलचा पार्ट भरपूर कव्हर होईलच. आणखी काही माहिती मिळाली तर मी त्या नोट्स तुम्हाला तिथे उपलब्ध करून देईल.
परंतु तुम्ही आता जनरलचा अभ्यास चांगला करा आणि टेक्निकलचा सुद्धा अभ्यास चांगला व्यवस्थित करत चाला. मॉक टेस्टसुद्धा भरपूर उपलब्ध करून दिलेले आहे, PDF उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि जो काही मीरा भाईंदर महानगरपालिकेचा एक्झाम झाली होती त्याचेसुद्धा नोट्स, MCQचे नोट्स, त्या टॉपिकनुसार MCQचे नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. तर त्याच्या मार्फत तुमचा भरपूर अभ्यास कवर होईल. ठीक आहे. तर एक छान एक अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. तर छान अभ्यास करा. जनरलचा आणि टेक्निकलचा दोन्हीही व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून तुमचं दोन्हीही व्यवस्थित झालं तर तुम्ही चांगल्या प्रकारचे मार्क घेऊ शकाल आणि सिलेक्शन मिळवू शकाल. तर व्यवस्थित अभ्यास करा. काही आणखी तुम्हाला इश्यू असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि आपलं जे शिक्षा मंत्र ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही त्यामध्ये नोट्स वगैरे उपलब्ध करून दिले जाईल. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ॲड आलेली आहे. एक चांगली सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.